हा चित्रपट कैलास वाणींचे करोडो रुपये लागलेत म्हणून पाहू नका. प्रवीण तरडे झटून काम करतो, शेतकऱ्यांसाठी काहीतरी बनवतो दरवेळी म्हणून नका पाहू. हा सिनेमा मोहन जोशींसाठी आपल्याला बघायचं. हेच मला मुख्य जाणवलं की माझी स्वामींवरती खूप श्रद्धा आहे आणि चित्रपटभर मी त्यांना नावं ठेवतेय, तर मला खूप त्रास होत होता. ज्यांना मी गुरु मानते, ज्यांच्यावर अत्यंत श्रद्धा आहे, त्यांना मी बोललेली आहे. तर मी रोज आपलं शूटिंग संपल्यानंतर मोहन जोशी सरांच्याच पाया पडायचे, स्वामी समजून. आवडलं ना आणि आता 21 मेला देऊळ बंदचा पार्ट 2 सगळ्यांनी बघायचा. येत्या 21 तारखेला गुरुवारी प्रदर्शित होत असलेल्या देऊळ बंद 2 सिनेमाचे मुख्य कलाकार प्रवीण तरडे यांनी आपल्या पत्नी व चित्रपटाचे निर्माते कलाकार यांच्यासह शिर्डीत हजेरी लावत साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलं व या चित्रपटाला साईबाबांचे आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना यावेळी केली आहे. मुळशी पॅटर्न व देऊळ बंद चित्रपटानंतर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं प्रवीण तरडे बाबांच्या दर्शनासाठी आल्याचं समजताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी व एक सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली. यावेळी विशेषतः चिमुकल्या मुलामुलींनी मोठी गर्दी करत फोटो सेशन केलंय. यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने प्रवीण तरडे व देऊळ बंदच्या टीमचा श्री साईबाबांची शाल व प्रसाद देत सत्कार करण्यात आला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी चित्रपटाविषयी माहिती देत येत्या 21 तारखेला गुरुवारी प्रदर्शित होणार असलेला हा शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा चित्रपट प्रत्येकानं आवर्जून पाहण्याची विनंती यावेळी प्रवीण तरडे यांनी केली आहे. सर्वप्रथम सर्व मंडळींना ओम साईराम. देऊळ बंद भाग 2 आता परीक्षा देवाची. खरं तर 10 वर्षांपूर्वी देऊळ बंदचा पहिला भाग आला होता. आज 10 वर्षांनी देऊळ बंदचा पुढचा भाग येतोय. 10 वर्ष गेली मधी. कदाचित देऊळबंद हा माझा पहिलाच सिनेमा होता. स्वामींचा आशीर्वाद पाठीशी राहिला. पहिल्या सिनेमात पण साईबाबा होते. एक गाणं सगळ्यात महत्त्वाचं, देवाविना माणसाची जिंदगानी एकटी, हे बाबांच्या तोंडी आपण दिलं होतं. आज 10 वर्षांनी पुन्हा भाग येतोय. पहिल्या भागात स्वामींना शास्त्रज्ञ भेटला होता आणि अध्यात्म विरुद्ध विज्ञान असा एक लढा झाला. स्वामींनी शास्त्रज्ञाची परीक्षा पाहिली होती, त्याची परिक्रमा घडवून आणली. भाग 2 10 वर्षांनी स्वामींना महिला शेतकरी भेटले आणि इथं स्वामी तिची नाही, ती स्वामींची परीक्षा घेणार आहे. स्वामींच्या भूमिकेत पुन्हा मोहन जोशी वयाच्या म्हणजे तेव्हा मोहन जोशी 65 वर्षांचे होते, बरोबर की नाही. आज त्यांचं वय 75 आहे आणि मागचे 5 वर्षात त्यांनी सिनेमा केला नाही कुठलाच. 5-6 वर्षात डायरेक्ट 6 वर्षांनी ते आले, कारण त्यांना थोडंसं शारीरिक प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे 6 वर्ष मोहन जोशी स्क्रीनवर दिसले नाहीत. 6 वर्षांनी पुन्हा ते मोहन जोशी त्याच ताकदीने उभे राहिलेत. त्यामुळे मी नेहमी एकच गोष्ट बोलतोय आत्ताच्या सगळ्या प्रमोशनमध्ये, की हा सिनेमा तुम्ही प्रवीण तरडे, स्नेहल तरडे किंवा पिट्याबाई किंवा त्यांची कुठली टीमसाठी, आमचे कैलास बाप्पू वाणी, आमच्या कुणासाठी पाहू नका. हा सिनेमा तुम्ही मोहन जोशींसाठी पहा. काय काम केलंय, म्हणजे मराठी रंगभूमीला लाभलेलं, चित्रपट सृष्टीला लाभलेलं सोन्याचं खणखणीत नाणं येते. आणि यावेळी तर ते नाणं असं वाजलंय की संपूर्ण जगभर त्यांच्या अभिनयाची चर्चा होईल. मुळात सिनेमात शेती, त्याचा बॅकड्रॉप आणि महिला शेतकरी. तुम्ही कुठल्या बाईची आत्महत्या झाली असं ऐकलंय का कधी? बाई का आत्महत्या करेल? ती सृष्टीची निर्माती आहे. तिला तिच्या कुटुंबासाठी जगावंच लागतं. त्यामुळे अशा महिला शेतकऱ्यांनी स्वामींना जाब विचारलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना एवढंच सांगतो मी, आता साईबाबांच्या दरबारात आहे, माझी अशी धारणा आहे,
मागचे 20-25 वर्ष शेतकरी आत्महत्येचा आकडा कमी झालाय असं ऐकलंय का कधी? यंदा होईल. आणि त्या चित्रपटाची निर्मिती आमच्या कैलास बापूंनी केलेली आहे, वाणी साहेबांनी. कारण खूप धार्मिक माणूस आहे तो. आणि त्यांची अशी धारणा आहे की या चित्रपटात मी जे शेतकऱ्यांसाठी सांगितलंय, आपलं वरवर काहीतरी बोलायचं नाही, अत्यंत महत्वाच्या विषयांना हात घातलेला आहे. ते ह्या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि वाढत सतत मागचे कैक वर्ष वाढणारा आत्महत्यांचा आकडा यावेळी एकनी जरी कमी झाला तरी आमच्या कैलास बापूंचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालं. आणि आम्ही सगळ्यांनी जे कष्ट केलेत ते कष्ट काय म्हणतात सार्थकी लागले असं मी साईबाबांच्या चरणी आता इथं सांगेन. पिट्याबाई काय नेहमीप्रमाणे, आता तुम्हाला तर माहिती आहे माझा सिनेमा पिट्याबाई नाही. साई संस्थांनी आजपर्यंत, शिर्डीच्या साई संस्थांनी काय काय केलंय याचं मी काय बोलणार हो. अख्खा महाराष्ट्र काय अख्ख्या देशाने पाहिलंय ते. कोरोना काळातली मदत असेल, रोजचं गरिबांसाठीचं अन्न छत्र असेल, मेडिकल आपले हॉस्पिटल्स आहेत त्यातनं केलेली जाणारी सेवा असेल, आणि आता शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी हे केलंय. मोठी गोष्ट आहे. म्हणून तर कुठल्या हॉटेलांमधून, 5 स्टार हॉटेलांमधून न फिरता देवस्थानांमधून फिरतोय ना. ती स्वामी बघतोय तिचं स्वामींच्या अंगावर ओरडत होती. प्रसंग असा नाही, पण हे काम करताना हेच मला मुख्य जाणवलं की माझी स्वामींवरती खूप श्रद्धा आहे आणि चित्रपटभर मी त्यांना नावं ठेवतेय. तर मला खूप त्रास होत होता वैयक्तिकरित्या आतमध्ये की ज्यांना मी गुरु मानते, ज्यांच्यावर अत्यंत श्रद्धा आहे, त्यांना मी बोललेली आहे. तर मी रोज आपलं शूटिंग संपल्यानंतर मोहन जोशी सरांच्याच पाया पडायचे स्वामी समजून, की स्वामी मला क्षमा करा, आहे माझं काम आहे म्हणून मी तुम्हाला बोलतेय, बाकी काही नाही. आशीर्वाद होते सोबत असं जाणवलं? पदोपदी जाणवत होतं. त्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि त्यांच्या कृपेशिवाय इतकी मोठी म्हणजे होऊच शकलं नसतं. माझ्याकडून तर अजिबातच होऊ शकलं नसतं. त्यामुळे पदोपदी जाणवत होतं की ती शक्ती माझ्याकडून ते करून घेतेय. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क, भव्य प्लॉट विक्री, प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरांवर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकुरी रोड, शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.